2023 या वर्षात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी स्वतःचं घर घेतलं. या वर्षाला निरोप देताना आपण पाहूया घर घेण्याची स्वप्नपूर्ती झालेले कलाकार. अभिनेत्री सई ताम्हणकरनं 2023 या वर्षात तिच्या नव्या घरात प्रवेश केला. यासाठी तिने द 11th प्लेस नावाची सिरीज तिच्या यूट्यूब चॅनलवर केली. भाड्याचं घर ते मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर असा प्रवास तिने दाखवला. सईच्या घरातून मुंबईचं सुंदर दृश्य दिसतं. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि तिचा नवरा प्रतीक शहा यांनी सुद्धा या वर्षात नवीन घरात प्रवेश केला. वॉल्स अँड बीम्स, लव्ह अँड ड्रीम्स, द मॅजिक ऑफ न्यू बिगिनिंग्स असं कॅप्शन देत ऋता प्रतीकनं नव्या घराचा फोटो शेअर केला. अभिनेत्री प्राजक्ता माळीने या वर्षात तिचं ड्रीम फार्म हाऊस घेतलं. कर्जतमध्ये निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताचं घर आहे. प्राजक्त कुंज असं नाव तिने घराला दिलंय. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सुद्धा या वर्षामध्ये स्वतःचं घर घेतलं. ठाण्यामध्ये तिचं नवं घर आहे. लहानपणापासूनच्या सेव्हिंग्सच्या सवयीमुळे स्वतःचं घर घेणं शक्य झालं अशा प्रकारचं कॅप्शन देत तिनं ही बातमी शेअर केली. अभिनेता पृथ्वी प्रताप याने सुद्धा 2023 मध्ये स्वतःच्या हक्काचं घर घेतलं. एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं असं सुंदर कॅप्शन देत पृथ्वीकने नव्या घराची झलक दाखवली. अभिनेत्री धनश्री काडगावकरचं सुद्धा मुंबईमधल्या घराचं स्वप्न या वर्षात पूर्ण झालं. ठाण्यामध्ये धनश्रीनं 2 घरं घेतली. गायिका केतकी माटेगावकर हिने 2023 मध्ये मुंबईत स्वतःचं घर घेतलं. मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं हे स्वप्न तिने आधीपासून पाहिलं होतं. 2023 मध्ये मुंबईत घर घेण्याची तिची स्वप्नपूर्ती झाली. अभिनेत्री काजल काटे आणि तिचा नवरा प्रतीक कदम यांनी 2023 मध्ये स्वतःच्या घरात प्रवेश केला. नव्या घराच्या वास्तुशांतीचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री रुचिता जाधव आणि तिचा नवरा आनंद माने यांनी सुद्धा या वर्षात त्यांचं ड्रीम होम घेतलं. मुंबईमध्ये त्यांनी हे आलिशान घर घेतलंय. अभिनेता प्रसाद खांडेकर याने सप्टेंबर महिन्यात नव्या घरी प्रवेश केला. घर शोधायला 1 वर्ष, बांधायला 6 महिने आणि सजवायला 2 महिने लागल्याचं घराचे फोटो शेअर करताना प्रसादनं म्हटलं. तर 2023 मध्ये स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती झालेल्या सगळ्या कलाकारांना राजश्री मराठीकडनं खूप शुभेच्छा. यापैकी कोणता कलाकार तुम्हाला खूप आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडनं हॅपी न्यू इयर.